Hello student, in last month we started our lesson number 7 musculoskeletal system and we also cover the skeletal system function of the bones. तर बघा आपण मागल्या महिन्यामध्ये आपण 7th लेसनला स्टार्टिंग केली होती. मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम या लेसनला आपण स्टार्टिंग केली होती आणि यामधला इंट्रोडक्शनचा भाग सुद्धा आपण बघितला होता आणि स्केलेटल सिस्टीम बघितली होती. फंक्शन ऑफ द बोन सुद्धा आपण बघितलं होतं. तर नाउ वी स्टार्ट our next topic the skull. आता आपण स्कल बघणार आहे. स्कलचा थोडा पार्ट सुद्धा आपण बघितला होता. थोडं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं होतं. तर बघू आपण स्कल. तर स्कल हा कोणता भाग असतो? हा हेड रिजनचा भाग असतो. तर बघा the skull is made up of the head bones and the facial bones. तर स्कल म्हणजे काय आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये खोपडी म्हणतो. तर ही स्कल ही कशापासून बनलेली असते? हेड बोन्स अँड फेशियल बोन्स. हेड बोन्स म्हणजे डोक्याचे बोन्स अँड फेशियल बोन्स म्हणजे चेहऱ्याचे बोन्स. तर स्कल इज मेड अप ऑफ टू रिजन्स. व्हॉट इज दे? हेड बोन्स अँड फेशियल बोन्स. तर बघा हा स्कल कशापासून बनलेला असतो? हेड बोन्स पासून अँड फेशियल बोन्स पासून. तर स्कल इज मेड अप ऑफ टू टाइप ऑफ बोन्स. वन इज द हेड बोन्स अँड सेकंड इज द फेशियल बोन्स. स्कल कशापासून बनलेला आहे? हेड बोन्स अँड फेशियल बोन्स पासून स्कल बनलेला असतो. The head bones are made up of 8 flat bones. The head bones are made up of 8 flat bones. The head bones protect the brain. बघा काय म्हणत आहे? The head bones are made up of 8 flat bones. तर हेड बोन्स किती बोन्स पासून बनलेले आहे? 8 फ्लॅट बोन्स पासून. 8 म्हणजे मीन्स 8 अँड फ्लॅट म्हणजे चपटे. तर बघा 8 फ्लॅट बोन्स पासून हे हेड बोन्स बनलेले असतात. हेड बोन्स आर मेड अप ऑफ 8 फ्लॅट बोन्स. तर हेड बोन्स मध्ये किती बोन्स आहे? 8 बोन्स आहे. हेड बोन्स मध्ये किती बोन्स असणार? 8 बोन्स असणार. अँड द हेड बोन्स प्रोटेक्ट द ब्रेन. आणि हेड बोन्स काय करतात? ब्रेनला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. ब्रेनला संरक्षण करण्याचं काम करतात. कोण? द हेड बोन्स. कळलं का तुम्हाला? द हेड बोन्स आर मेड अप ऑफ 8 फ्लॅट बोन्स. हेड बोन्स मध्ये किती बोन्स असतात? 8 फ्लॅट बोन्स असतात. 8 बोन्स असतात. अँड द हेड बोन्स प्रोटेक्ट द ब्रेन. आणि हे हेड बोन्स काय करतात? ब्रेनला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. ओके. नंतर बघू द फेशियल बोन्स कन्सिस्ट ऑफ 14 बोन्स. फेशियल बोन्स मध्ये किती बोन्स आहे? 14 बोन्स आहे. फेशियल बोन्स कन्सिस्ट ऑफ 14 बोन्स. फेशियल बोन्स मध्ये 14 बोन्स असतात. फेशियल बोन्स मध्ये 14 बोन्स असतात. अँड दे सपोर्ट अँड प्रोटेक्ट द आईज, नोज, इयर्स अँड टंग. आता बघा आपल्या फेशियल मध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहे? आपले आईज आहे, नोज आहे, पुन्हा इयर्स असतात, पुन्हा टंग्स असतात, माउथ असतो. तर बघा या माउथ मध्ये काय असणार? टंग असणार. हा जो डेलिकेट ऑर्गन आहे कोणता? माउथच्या आतमध्ये कोणता डेलिकेट ऑर्गन आहे? टंग म्हणजेच आपली जीभ आहे. पुन्हा इयर्स, कान सुद्धा हे डेलिकेट असतात. नोज सुद्धा हे डेलिकेट असतं. अँड आईज आर द व्हेरी डेलिकेट ऑर्गन ऑफ अवर. तर बघा आपले हे इयर, नोज अँड आईज, टंग्स हे कसे आहे? डेलिकेट ऑर्गन्स आहे, खूप नाजूक ऑर्गन्स आहे. तर यांना सपोर्ट करण्याचं काम हे फेशियल बोन्स करतात. तर फेशियल बोन्स काय करणार? दे फेशियल बोन्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट द आईज, नोज, इयर्स अँड टंग. तर कळलं तुम्हाला? फेशियल बोन्स कन्सिस्ट ऑफ 14 बोन्स. फेशियल बोन्स मध्ये 14 बोन्स असतात. अँड फेशियल बोन्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट द आईज, नोज, इयर्स अँड टंग. ओके. कळलं तुम्हाला? हा स्कलचा रिजन, स्कल पोर्शन कळला का तुम्हाला? आता बघू आपण द बॅकबोन्स अँड द स्पाइन्स. बॅकबोन्स ऑर स्पाइन्स. तर बघा द बॅकबोन ऑर स्पाइन. बॅकबोन म्हणजेच काय? मागले बोन. बॅक म्हणजेच काय? मागची साईड. आणि बोन म्हणजेच काय? हाड. तर बघा बॅकबोन ऑर स्पाइन्स. तर बघा आपण बॅकबोन म्हणजे मागचे बोन्स अँड ऑर स्पाइन, त्यालाच आपण स्पाइन्स म्हणतो. तर बॅकबोन म्हणजेच काय? जर आपण आपल्या पाठीचा भाग, जो आपल्या पाठीच्या भागामध्ये जे बोन्स असतात त्यांना आपण बॅकबोन्स म्हणतो किंवा स्पाइन्स म्हणतो. तर बघा रन युअर फिंगर फ्रॉम द नॅप ऑफ युअर नेक डाउनवर्ड्स. आता बघा काय करायचं आहे? आपल्या बोटाला
आपल्या मानेपासून खाली रन करायचं आहे. आपल्या मानेपासून नॅप ऑफ युअर नेक म्हणजेच आपल्या नेकच्या नॅपपासून खाली रन करायचं आहे, डाऊनवर्डला रन करायचं आपलं फिंगर. तर डू यू फील अ कॉलम ऑफ बोन्स? तर तुम्हाला एक कॉलम बोन्स फील होतात का? आता बघा, इथे आपल्याला नॅप ऑफ नेक दिसत आहे. इथे नॅप ऑफ नेक पासून आपल्या फिंगरला आपण रन करणार डाऊनवर्ड डायरेक्शनने. बघा, इथे नॅप ऑफ नेक पासून आपण काय करणार, आपल्या फिंगरला रन करणार, डाऊनवर्ड डायरेक्शननी रन करणार. तर आपल्याला काय फील होतंय? तर आपल्याला कॉलम ऑफ बोन फील होते. काय फील होते आपल्याला? कॉलम ऑफ बोन. आता बघा, याला कॉलम का बरं म्हटलंय? कारण हा सिंगल बोन नाही आहे, तर नंबर ऑफ बोन्सचं इथं कॉलम दिलेला आहे. नंबर ऑफ बोन्स एकमेकांमध्ये फिक्स झालेले दिसत आहे आपल्याला, म्हणूनच याला कॉलम म्हटलेलं आहे. सिंगल बोन म्हटलेलं आहे का इथे? नाही. तर इथे कॉलम का बरं म्हटलेलं आहे? कारण इथे नंबर ऑफ बोन्स जॉईंट होऊन एक बोन तयार झालेला आहे, त्यालाच आपण बॅकबोन ऑर स्पाइन्स म्हणतो. तर बघा, दिस इज द स्पाइन्स ऑर द बॅकबोन. यालाच काय म्हणणार आपण? स्पाइन्स ऑर बॅकबोन्स म्हणणार. इट कन्सिस्ट ऑफ 33 स्मॉल बोन्स. तर यामध्ये किती बोन्स असतात? 33. बघा, 33 बोन्स असतात. कशामध्ये? बॅकबोन्स ऑर स्पाइन्स मध्ये किती बोन्स असतात? 33 बोन्स असतात, स्मॉल बोन्स असतात. आता बघा, आपण जेव्हा फील करणार, जेव्हा आपण आपल्या नॅकपासून, आता आपण इथे बघू नॅप ऑफ आवर नेक पासून जेव्हा आपण आपलं फिंगर हे डाऊनवर्ड डायरेक्शननी रन करू, तर आपल्याला 33 बोन्स फील होतात का? नाही, आपल्याला 33 बोन्स फील होत नाही. काही बोन्स आपल्याला फील होतात, पण 33 फील होणार नाही, कारण ते कसे असतात? एकमेकांमध्ये जॉईंट झालेले असतात. म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो? स्पाइन्स ऑर बॅकबोन्स ऑर कॉलम ऑफ बोन्स म्हणतो. काय म्हणतो त्याला? कॉलम ऑफ बोन्स. तर किती बोन्स असतात बॅकबोन ऑर स्पाइन्स मध्ये? देअर आर 33 स्मॉल बोन्स. किती बोन्स असतात? 33 स्मॉल बोन्स असतात या बॅकबोन मध्ये ऑर स्पाइन्स मध्ये. ओके, आता बघू. दीज बोन्स आर लाईक रिंग्स. आता हे बोन्स कसे दिसणार आपल्याला? रिंग्स सारखे फील होणार. कसे असतात ते? रिंग्स लाईक असतात ते. कोणासारखे असतात ते? रिंग लाईक असतात ते बोन. ईच ऑफ दीज बोन्स इज कॉल्ड अ व्हर्टिब्रा. टुगेदर दे आर नोन ॲज अ व्हर्टिब्रल कॉलम. मेनी व्हर्टिब्री थस फॉर्म द व्हर्टिब्रल कॉलम. आता बघा काय म्हटलंय त्यांनी? दीज बोन्स आर लाईक अ रिंग. आता हे बोन्स आहे, हे जे बॅकबोन्स आहे और स्पाइन्स बोन्स आहे, हे कशासारखे असतात? लाईक रिंग्स असतात. रिंग सारखे ते बोन्स असतात. अँड ईच ऑफ दिस बोन्स इज कॉल्ड अ व्हर्टिब्रा. आता बघा, या बोन्स मध्ये म्हणजेच या 33 बोन्स मधून या स्पाइन्स और बॅकबोन्स मधल्या प्रत्येक बोनला काय म्हणणार आपण? व्हर्टिब्रा म्हणणार. काय म्हणणार त्याला? व्हर्टिब्रा. म्हणजे देअर आर 33 बोन्स. तर ईच ऑफ दिस 33 बोन्स म्हणजे या 33 बोन पैकी प्रत्येक बोन्सला आपण व्हर्टिब्रा म्हणणार. काय म्हणणार याला? व्हर्टिब्रा. म्हणजे हा पण व्हर्टिब्रा, 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 व्हर्टिब्रा. म्हणजेच ईच ऑफ दिस 33 बोन्स आपण त्यांना म्हणणार व्हर्टिब्रा म्हणणार. प्रत्येक बोनला, या 33 बोन पैकी प्रत्येक बोनला आपण व्हर्टिब्रा म्हणणार. अँड टुगेदर दे आर नोन ॲज अ व्हर्टिब्रल कॉलम. आणि टुगेदरली या सर्वच बोनला आपण टुगेदरली काय म्हणणार? व्हर्टिब्रल कॉलम म्हणणार. आपण सिंगलली नेम देऊ शकणार नाही. सिंगल काय म्हणणार आपण? या 33 बोन पैकी प्रत्येक बोनला आपण व्हर्टिब्रा म्हणू. पण टुगेदरली दीज ऑल बोन्स वी कॉल्ड व्हर्टिब्रल कॉलम. एकत्र करून आपण सर्वच बोनला आपण काय म्हणणार? व्हर्टिब्रल कॉलम म्हणणार. मेनी व्हर्टिब्री थस फॉर्म द व्हर्टिब्रल कॉलम. मेनी व्हर्टिब्री. आता बघा, आपण काय म्हटलं होतं की ईच ऑफ दिस बोन्स, या प्रत्येक बोनला आपण व्हर्टिब्रा म्हणतो और व्हर्टिब्री म्हणतो. काय म्हणणार? व्हर्टिब्रा और व्हर्टिब्री. तर बघा, मेनी व्हर्टिब्री थस फॉर्म अ व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजेच असे खूप सारे, म्हणजे देअर आर नंबर ऑफ 33 व्हर्टिब्री और 33 व्हर्टिब्रा. तर या 33 व्हर्टिब्री और 33 व्हर्टिब्रल कॉलमला 33 व्हर्टिब्री और 33 व्हर्टिब्रा
यांना टुगेदरली आपण व्हर्टिब्रल कॉलम म्हणणार. काय म्हणणार याला? टुगेदरली आपण व्हर्टिब्रल कॉलम म्हणणार. म्हणून कंबाइनली आपण याला व्हर्टिब्रल कॉलम म्हणू. कळलं का तुम्हाला? काय म्हटलं आपण की देअर आर 33 स्मॉल बोन्स इन बॅकबोन ऑर स्पाइन. स्पाइन मध्ये और बॅकबोन मध्ये किती बोन्स असतात? 33 स्मॉल बोन्स असतात. ठीक आहे. पुन्हा each of these bones we called a vertebra. प्रत्येक बोन्सला यामधल्या आपण व्हर्टिब्रा म्हणणार और व्हर्टिब्री म्हणणार. अँड दिस बोन्स आर लाईक अ रिंग. ते बोन्स कसे असतात? रिंग सारखे असतात. ठीक आहे. टुगेदरली दे आर नोन ॲज व्हर्टिब्रल कॉलम. आपण याला टुगेदरली काय म्हणणार? व्हर्टिब्रल कॉलम म्हणणार. ठीक आहे. आता बघू आपण द व्हर्टिब्रल कॉलम सपोर्ट द स्कल अँड प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड. आता बघा या व्हर्टिब्रल कॉलमचं फंक्शन कोणतं आहे? या व्हर्टिब्रल कॉलमचं फंक्शन कोणतं आहे? काय करणार हा व्हर्टिब्रल कॉलम? तर व्हर्टिब्रल कॉलम सपोर्ट द स्कल. या व्हर्टिब्रल कॉलम काय करत आहे? आपल्या स्कलला सपोर्ट देत आहे. स्कलला काय करणार? सपोर्ट देणार. अँड प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड. आता बघा स्पायनल कॉर्ड कुठून पास झालेला असतो? या व्हर्टिब्रल कॉलम मधून पास झालेला असतो. या व्हर्टिब्रल कॉलमच्या आतमधून स्पायनल कॉर्ड गेलेला असतो. दिस स्पायनल कॉर्ड पासेस फ्रॉम स्कल टू ऑल बॉडी. हा स्पायनल कॉर्ड कुठे पास झालेला असतो? स्कल पासून तो या व्हर्टिब्रल कॉलम मधून पास होऊन तो पूर्ण आपल्या बॉडीमध्ये स्पायनल नर्व्स पास झालेल्या असतात. तर बघा हा व्हर्टिब्रल कॉलम काय करणार? स्कलला सपोर्ट करणार अँड स्पायनल कॉर्ड ज्या या व्हर्टिब्रल कॉलम मधून पास झालेले असतात त्यांना प्रोटेक्ट करणार. ओके, कळलं का? काय बघत आहे आपण? द व्हर्टिब्रल कॉलम सपोर्ट द स्कल अँड प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड. व्हर्टिब्रल कॉलम काय करतो? स्कलला सपोर्ट करतो अँड स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा करतो. ॲज द बॅकबोन कन्सिस्ट ऑफ so many small bones, it allows us to bend forward, backward and sideway. आता बघा काय म्हटलं आहे की या बॅकबोन्स मध्ये किती बोन्स आहे? so many bones आहे. there are 33 bones. या बॅकबोन्स मध्ये किती बोन्स आहे? so many bones आहे. खूप छोटे छोटे स्मॉल बोन्स असल्यामुळे ते आपल्याला काय करणार? फॉरवर्ड बेंड होऊ शकतो. त्यामुळेच आपण काय करू शकतो? फॉरवर्ड म्हणजे आपण समोर सुद्धा बेंड होऊ शकतो, वाकू शकतो. बॅकवर्ड सुद्धा बेंड होऊ शकतो, आपण मागे सुद्धा वाकू शकतो. अँड साईडवे आणि आपण साईडला सुद्धा बेंड होऊ शकतो. काय करू शकतो आपण? हे स्मॉल बोन्स असल्यामुळे ॲज द बॅकबोन कन्सिस्ट ऑफ सो मेनी स्मॉल बोन्स. या बॅकबोन्स मध्ये खूप सारे स्मॉल बोन्स असल्यामुळे आपण काय करू शकतो? इट अलाउज अस टू बेंड फॉरवर्ड, बॅकवर्ड अँड साईडवे. आपण काय करणार? फॉरवर्ड डायरेक्शननी पण आपण बेंड होऊ शकतो, बॅकवर्ड सुद्धा आपण बेंड होऊ शकतो आणि साईडवे सुद्धा आपण बेंड होऊ शकतो. आता बघा इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला रीड करून आपण तुम्हाला फॉलो करायची. आता बघा काय करणार? स्टँड इरेक्ट. सरळ उभं राहायचं आहे. बेंड डाऊन टू टच युअर टोज. नंतर काय करणार? आपण खाली वाकायचं. आपल्याला आपल्या टोजला टच करायचं आहे. स्टँड इरेक्ट म्हणजेच आपण सरळ उभे राहणार. नंतर आपण काय करणार? आपल्या टोजला टच करायचं आहे. म्हणजे आपल्याला बेंड होऊन डाऊनवर्ड डायरेक्शनने बेंड होऊन आपल्याला टोजला टच करायचं आहे. पुन्हा स्टँड इरेक्ट. पुन्हा आपल्याला उभं राहायचं आहे. नंतर स्ट्रेच युअर आर्म्स. आपल्या आर्म्सला आपल्या हातांना स्ट्रेच करायचं आहे आणि स्ट्रेट अप सरळ उभे राहायचं आहे. आपल्याला स्ट्रेच करून हात वर करून आपल्याला सरळ उभं राहायचं आहे. जेंटली बेंड अ लिटल बॅक. आता आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शननी बेंड व्हायचं आहे. ठीक आहे. नंतर स्टँड इरेक्ट अगेन. पुन्हा आपल्याला उभे राहायचं आहे. नंतर बेंड साईडवे वन्स टू द लेफ्ट अँड देन टू द राईट. आता नंतर आपल्याला साईडवे आपल्याला बेंड व्हायचं आहे. म्हणजे आपण या वन टाइम आपण लेफ्ट साईडला बेंड होणार अँड वन टाइम आपण राईट साईडला बेंड होणार. ठीक आहे. These movements are possible due to the backbone or the vertebra. आता ही मूवमेंट कशामुळे पॉसिबल होत आहे? ड्यू टू द बॅकबोन्स और व्हर्टिब्रा मुळे ही मूवमेंट पॉसिबल झालेली आहे. आता बघा आपल्या जर या व्हर्टिब्रल कॉलम मध्ये असे स्मॉल 33 नंबर ऑफ स्मॉल बोन्स जर राहिले नसते, जर सिंगल बोन राहिला असता, जर सिंगल बोन म्हणजे जसं आपल्या आर्म्स मध्ये असतो, आपल्या लेग्स मध्ये असतो,
तर असा जर सिंगल बोन्स राहिला असता तर आपण बेंड होऊ शकलो असतं का? आपण फॉरवर्ड, बॅकवर्ड, साइड वे आपण बेंड होऊ शकलो नसतो. तर धीस मुवमेंट्स आर ओनली पॉसिबल ड्यू टू द बॅकबोन ऑर द व्हर्टिब्रा. तर ही मुवमेंट कशामुळे पॉसिबल झालेली आहे? ड्यू टू द बॅकबोन, बॅकबोन और व्हर्टिब्रामुळे आपल्याला ही मुवमेंट पॉसिबल झालेली आहे. नंतर बघणार आपण द रिब केज. द रिब केज. रिब केज म्हणजेच काय म्हणणार आपण? आता बघा, याला काय म्हणणार आपण? जे आपल्या चेस्ट रिजन मध्ये जे बोन्स असतात असे राउंडेड, तर याला आपण रिब्स म्हणतो. काय म्हणतो याला आपण? रिब्स म्हणतो. तर बघा, हे रिब्स कुठून अराईज झालेले असतात? हे रिब्स हे स्पायनल कॉर्ड हे व्हर्टिब्रल कॉलम मधून पास होऊन कुठे आलेले असतात? हे चेस्ट मध्ये आलेले असतात. म्हणजे बघा, आपला मागच्या साईडला काय असतो? बॅकबोन असतो. बॅकबोनलाच आपण व्हर्टिब्रल कॉलम म्हणतो. तर दीज रिब केज अराईज फ्रॉम द व्हर्टिब्रल कॉलम टू द चेस्ट बोन्स. आता बघा, या मागल्या साईड मधून येऊन कुठे जात असतात? या चेस्ट बोन मध्ये ते फिक्स होत असतात. तर बघा, याला म्हणणार आपण रिब केज. काय म्हणणार आपण याला? रिब केज. तर बघू, फील द बोन्स ऑन द साइड्स ऑफ युअर चेस्ट. आता तुम्हाला काय करायचं आहे? चेस्ट रिजनची बोन्स आपल्याला फील करायचं आहे. चेस्ट रिजन म्हणजे आपल्या छातीची बोन्स आपल्याला फील करायचे आहे. दे फील कर्व्ड ऑर राउंडेड. आता बघा, तुम्ही तुमचा हँड तुमच्या चेस्ट रिजनवर आपण लावू शकतो. फील करायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला काय फील होणार? तुम्हाला कर्व्ड ऑर राउंडेड बोन्स फील होणार. आपल्याला काय फील होणार? की आपल्या चेस्ट रिजनमध्ये कर्व्ड अँड राउंडेड बोन्स आपल्याला फील होत असतात. देअर आर 12 पेअर्स ऑफ thin, flat, curved bones are called as ribs. आता बघा, तर आपल्याला किती बोन्स फील होणार? 12 पेअर. किती? 12 पेअर्स. 12 पेअर्स असणाऱ्या. पेअर म्हणजे माहिती आहे तुम्हाला? 12 पेअर्स म्हणजेच काय? ही एक पेअर झाली. म्हणजे हे बोन्स, हा बोन्स आणि हा बोन्स, म्हणजे याची एक पेअर तयार झाली. पुन्हा हा बोन्स आणि हा बोन्स याची 1 पेअर तयार झाली. हा बोन्स आणि हा बोन्स याची 1 पेअर तयार झाली. आता बघू आपण किती पेअर्स म्हटले त्यांनी? 12 पेअर्स. तर आता आपण काउंट करणार. बघा, ही झाली 1 पेअर, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि बघा, हे जे आपल्याला काय दिसत आहे? हे कंबाईन झालेले बोन्स दिसत आहे. 10, 11, 12. किती आहे? 10 आणि हे 11 आणि ही 12. ही 11 ही साइड पण आपल्याला दिसत आहे आणि ही 12 पण आपल्याला दिसत आहे. तर देअर आर 12 पेअर्स ऑफ थिन आहे, या पातळ आहे. पुन्हा फ्लॅट चपटे आहे आणि कर्व्ड आहे. कसे बोन्स असतात? ते थिन असतात, फ्लॅट असतात आणि कर्व्ड असतात. त्यांनाच आपण रिब्स म्हणतो. काय म्हणतो यांना आपण? रिब्स म्हणतो. काय म्हणणार यांना आपण? रिब्स म्हणतो. तर बघा, किती रिब्स आहे? देअर आर 12 पेअर्स ऑफ रिब्स. किती पेअर्स? 12 पेअर्स. म्हणजे देअर आर 12 पेअर्स ऑफ थिन, फ्लॅट, कर्व्ड बोन्स आर कॉल्ड रिब्स. तर आपल्या चेस्टमध्ये किती पेअर्स आहे रिब्सच्या? देअर आर 12 पेअर्स ऑफ रिब्स. किती? 12 पेअर्स. ओके. One end of these curved bones is joined to the backbone, while the other end is joined to the breastbone in the front. This framework is called the rib cage. आता बघा काय म्हटलंय त्यांनी? की one end of these curved bones is joined to the backbone. आता बघा, या रिबचा वन एंड बघा, इथून ही रिब केजची ही रिब्स येत आहे, अराईज होऊन राहिली. तर बघा, या रिबचा वन एंड कुठे जॉईंट झालेला आहे? वन एंड ऑफ दिस रिब्स इज जॉईंट टू द बॅकबोन. बॅकबोनला हा वन एंड जॉईंट झालेला आहे. अँड अदर एंड जॉईंट टू द फ्रंट रिजन इन टू द ब्रेस्ट बोन. हा ब्रेस्ट बोन आहे. तर या ब्रेस्ट बोनला वन एंड जॉईंट झालेला आहे अँड वन एंड हे बॅकबोनला जॉईंट झालेला आहे. बघा, तुम्हाला दिसत आहे. तुम्ही ऑब्झर्व सुद्धा करू शकता की one end of this ribs is joined to the backbone and one end of this ribs is joined to the breastbone to the front, in the front region मध्ये. हा
ब्रेस्ट बोन्स हे कुठे असणार, फ्रंट रिजन मध्ये. तर वन एंड ऑफ द रिब्स इज जॉईंट टू द बॅकबोन अँड वन एंड ऑफ द रिब्स इज जॉईंट टू द ब्रेस्ट बोन्स. कळलं इथपर्यंत तुम्हाला. आणि या फ्रेमवर्कलाच आपण काय म्हणतो, रिब केज म्हणतो. काय म्हणतो याला, रिब केज म्हणतो. याला आपण पिंजरा म्हणतो. ठीक आहे. तर काय म्हटलं आपण, तर बघा, वन एंड ऑफ दिस बॅकबोन इज जॉईंट टू द बॅकबोन, सॉरी, वन एंड ऑफ दिस कर्व्ड बोन्स, म्हणजेच वन एंड ऑफ दिस रिब बोन्स is joined to the backbone while the other end is joined to the breastbone in the front. This framework is called the rib cage. One end of this rib is joined to the backbone and one end of this ribs is joined to the breastbone, and this framework we call this framework is a rib cage. यालाच आपण rib cage म्हणतो. आता बघा, अमेझिंग फॅक्ट मध्ये दिलेले आहे, अ न्यू बॉर्न ह्युमन बेबी हॅज 270 बोन्स. न्यूबॉर्न बेबी मध्ये किती बोन्स असतात म्हणते, 270 बोन्स असतात. तर बघा इथे थोडा फॉल्ट झालेला आहे की न्यूबॉर्न बेबी मध्ये 300 बोन्स असतात. किती, 300 बोन्स असतात. स्मॉल बेबी मध्ये 300 बोन्स असतात. सॉरी, बघा न्यूबॉर्न बेबी मध्ये, जन्मलेल्या बाळांमध्ये किती बोन्स असतात, 270 बोन्स असतात. आणि स्मॉल चिल्ड्रन मध्ये 300 बोन्स असतात. आणि जेव्हा आपण ॲडल्ट होतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये 206 बोन्स असतात. बघा, न्यूबॉर्न बेबी मध्ये 270, जन्मलेल्या बाळामध्ये 270 बोन्स असणार. आणि जेव्हा ते बाळ थोडं मोठं होतं तेव्हा स्मॉल चिल्ड्रन्स मध्ये 300 बोन्स असतात. आणि जेव्हा ही बेबी ॲडल्ट होतात म्हणजे मोठ्या माणसांमध्ये, प्रौढांमध्ये बोन्स किती असणार, 206 बोन्स असणार. ठीक आहे. देअर आर 30 बोन्स इच इन एव्हरी लिब्स ऑफ ॲडल्ट ह्युमन्स. आता बघा काय म्हटलंय, लिंब. लिंब म्हणजेच काय म्हणतो आपण, लिम्स म्हणजेच फोर आर्म अँड लेग्स यांच्या बोनला आपण, आर्म्स अँड लेग्सला आपण काय म्हणतो, लिम्स म्हणतो. आर्म्स अँड लेग्सला आपण काय म्हणणार, लिम्स म्हणणार. तर देअर आर 30 बोन्स इच इन एव्हरी लिम्स ऑफ ॲडल्ट ह्युमन्स. काय म्हटलं आहे की प्रत्येक लिम्स मध्ये किती बोन्स असणार, 30 बोन्स असणार. ठीक आहे. तर आता आपण बघणार, the lowest two ribs are called floating ribs. बघा काय म्हटलं आहे, the lowest two. इथे लोवेस्ट, ज्या सर्वात खाली जे दोन रिब्स दिसून राहिल्या, या रिब्स तर कुठे जॉईंट झालेल्या आहे, ब्रेस्ट बोन्सला जॉईंट झालेल्या आहे. पण बघा लोवेस्ट टू रिब्स, या लोवेस्ट टू रिब्स दिसत आहे तुम्हाला, 1 2 दोन लोवेस्ट रिब्स दिसून राहिल्या, त्यांना आपण काय म्हणणार, फ्लोटिंग रिब्स म्हणणार. काय म्हणणार, फ्लोटिंग रिब्स. कारण त्या कशा झालेल्या, फ्लोट होऊन राहिलेल्या. कुठे अटॅच झालेल्या आहे का, या फ्रंट बोन्सला, ब्रेस्ट बोन्सला या रिब्स अटॅच झालेल्या आहे का, जॉईंट झालेल्या आहे का, नाही. तर ह्या कशा आहे, फ्लोट होऊन राहिल्या. म्हणून यांना काय म्हणणार, टू रिब्सला 1 and 2 या टू रिब्सला आपण म्हणणार फ्लोटिंग रिब्स. काय म्हणणार, यांना फ्लोटिंग रिब्स म्हणणार. कारण त्या फ्लोट होत आहे, कुठे त्या जॉईंट झालेल्या नाही, त्या ब्रेस्ट बोन्सला, फ्रंट बोन्सला कुठेच त्या जॉईंट झालेल्या नाही. म्हणून यांना आपण काय म्हणणार, फ्लोटिंग रिब्स म्हणणार. ओके, कळलं तुम्हाला. बघा, द लोवेस्ट टू रिब्स आर कॉल्ड फ्लोटिंग रिब्स. लोवेस्ट टू रिब्सला आपण काय म्हणणार, फ्लोटिंग रिब्स म्हणणार. ओके. दे आर जॉईंट ओनली टू द बॅकबोन. या फक्त कोणाला जॉईंट आहे, बॅकबोनला जॉईंट आहे. या बघा, बॅकबोनलाच तुम्हाला जॉईंट होताना दिसतात. दीज फ्लोटिंग रिब्स ओनली अराइज फ्रॉम द बॅकबोन. या फ्लोटिंग रिब्स ह्या फक्त बॅकबोन मधून निघालेल्या आहे. तर या फ्रंट बोनला कुठे जॉईंट झालेल्या आहे का, नाही. म्हणूनच त्यांना टू रिब्सला, लोवेस्ट टू रिब्सला आपण फ्लोटिंग रिब्स म्हणणार. काय म्हणणार, त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणू. त्या कुठे जॉईंट झालेल्या नाही, त्या फक्त बॅकबोन मधून अराइज झालेल्या आहे. ठीक आहे. द बोन्स ऑफ द रिब केज हेल्प इन ब्रीदिंग मोमेंट्स. दे प्रोटेक्ट द लंग्स अँड द हार्ट. आता बघा, द बोन्स ऑफ रिब केज हेल्प इन ब्रीदिंग मोमेंट. तर बघा, हे बोन्स, हे जे रिब केजचे बोन्स असतात ते कुठे हेल्पफुल असतात, ब्रीदिंग मुवमेंटमध्ये. आता बघा, आपल्याला माहिती आहे ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये काय करत असतो आपण, टेक इन ऑक्सिजन. आपण टेक इन ऑक्सिजन करतो, ऑक्सिजनला आतमध्ये घेतो. जेव्हा आपण श्वास घेतो, बघा तुम्ही ॲझ्युम करू शकता, जेव्हा आपण श्वास घेणार तेव्हा आपण काय करत असतो, आपलं ब्रेस्ट एक्सपांड होत असतो, ब्रेस्ट बोन्स काय होत असतो, एक्सपांड होत असतो. आपले लंग्स काय होत असतात, एक्सपांड होत असतात. म्हणजे आपल्या लंग्समध्ये हवा भरली जाते. नंतर जेव्हा आपण इनहेलेशन करतो तेव्हा आतमध्ये ऑक्सिजन घेतो, तेव्हा आपले ब्रेस्ट बोन्स हे एक्सपांड होत असतात. कारण
आपला लंग्स सुद्धा एक्सपांड होत असतो, लंग्स एक्सपांड होत असतात. पुन्हा जेव्हा आपण एक्झेल करतो, एक्झेलेशन करतो, म्हणजेच आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, तेव्हा कॉम्प्रेस्ड होत असतात. जेव्हा लंग्स काय होतं, छोटे आकार कॉम्प्रेस्ड होतात लंग्स. त्याचबरोबर हे ब्रीदिंग रिपकेज सुद्धा काय होणार, कॉम्प्रेस्ड होणार. बघा, तर करून बघा तुम्ही. तर ते कशासाठी हेल्पफुल आहे रिपकेज? ब्रीदिंग मुवमेंटमध्ये हे रिपकेज हेल्पफुल असतात. आता बघा, ब्रीदिंग मुवमेंटमध्ये याचं हेल्प होऊन राहिली. पुन्हा बघा, या रिपकेजच्या आतमध्ये कोणते ऑर्गन्स असतात? लंग्स असतात. कोण असतात? लंग्स असतात. पुन्हा हार्ट सुद्धा असतात. हार्ट अँड लंग्स हे दोन ऑर्गन्स या रिपकेजच्या आतमध्ये असतात. म्हणून आपण काय म्हणणार? द रिपकेज प्रोटेक्ट द लंग्स अँड हार्ट. रिपकेज काय करतो? लंग्सला आणि हार्टला प्रोटेक्ट करतो, संरक्षण करतो. पुन्हा द बोन्स ऑफ रिपकेज हेल्प इन ब्रीदिंग मुवमेंट. हे रिपकेजचे बोन्स काय करणार? ब्रीदिंग मुवमेंटमध्ये हेल्पफुल असतात. पुन्हा रिपकेज प्रोटेक्ट द लंग्स अँड हार्ट. ओके. आता बघू आपण द आर्म अँड द लेग बोन्स. द आर्म अँड लेग बोन्स. आर्म अँड लेग बोन्स. आर्म म्हणजेच काय? हँड. अँड लेग्स म्हणजेच आपण काय म्हणतो? पाय म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण आर्म अँड लेग्सचे बोन्स बघणार. द आर्म्स अँड लेग्स आर कॉल्ड लिम्स. आर्म्स अँड लेग्सला आपण काय म्हणतो? लिम्स म्हणतो. आर्म्स अँड लेग्सला काय म्हणतो आपण? लिम्स म्हणतो. द फील द अप्पर आर्म अँड थाय. आता बघा, काय करायचं आपल्याला? अप्पर आर्म. अप्पर आर्म म्हणजेच आपण फोर आर्म म्हणतो. म्हणजेच आपण काय म्हणणार? फोर आर्म. अप्पर आर्म. आता बघा, फोर आर्म, फोर आर्म्स और अप्पर आर्म्स. अप्पर आर्म्स हा बघा, हे आपले आर्म्सचे बोन्स आहे. पुन्हा इथे आपले लेग्सचे बोन्स आहे. ठीक आहे. तर आता काय म्हटलंय त्याने आपल्याला? फील युअर अप्पर आर्म अँड थाय. आता बघा, थाय म्हणजेच काय म्हणतो आपण? मांडी म्हणतो. ठीक आहे. तर अप्पर आर्म आपल्याला काय करायचं आहे? अप्पर आर्मला आपल्याला फील करायचं आहे. अप्पर आर्मला आपण फील करतो. आता बघा, इथे अप्पर आर्म आपण फील केलेला आहे. पुन्हा इथे आपला थायला सुद्धा आपल्याला फील करायचं आहे. अप्पर आर्म म्हणजेच काय म्हणणार आपण? जो आपला वरचा हात असतो, हँड असतो, त्याला म्हणू आपण अप्पर आर्म. आणि आपण थाय, थाय म्हणजेच आपण मांडी म्हणतो त्याला आपण. तर त्याला फील करायचं आहे. ठीक आहे. यू कॅन फील ओनली वन बोन्स इन ईच ऑफ दिस पार्ट. तर आता आपण बघा, जेव्हा आपण अप्पर आर्म आणि थायला आपण फील करतो, तेव्हा आपल्याला किती बोन्स फील होतात? ओनली वन. इथे सुद्धा आपल्याला ओनली वन बोन फील होत आहे आणि इथे सुद्धा आपल्याला ओनली वन बोन फील होत आहे. दे आर लॉंगर दॅन अदर बोन्स इन द बॉडी. तर बघा, कोणते? अप्पर आर्म बोन्स अँड थाय बोन्स. हे दीज टू बोन्स आर लॉंगर बोन्स इन अवर बॉडी. हे आपल्या बॉडीमध्ये अप्पर आर्म, फोर आर्म बोन्स आणि थाय बोन्स हे लॉंगर आहे. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या बोन्स पैकी हे टू बोन्स हे लॉंगर असतात. आणि या दोन्ही बोनपेक्षा म्हणजे फीमर बोन हा कुठे असतो? आपल्या थायमध्ये असतो, आपल्या जांघेमध्ये असतो, आपल्या मांडीमध्ये असतो. तर हा फीमर बोन्स हा लॉंगेस्ट बोन्स आहे. आपल्या बॉडीमधला सर्वात लॉंग बोन्स कोणता आहे? तर फीमर बोन्स, जो आपल्या थाय रिजनमध्ये असतो, आपल्या मांडीमध्ये असतो, तो हा सर्वात लांब बोन्स असतो. ठीक आहे. तर बघा, काय केलेलं आपण? आर्म्स अँड लेग्स याला आपण काय म्हणणार? लिम्स म्हणणार. द आर्म्स अँड लेग्स आर कॉल्ड लिम्स. आर्म्स अँड लेग्स आर कॉल्ड लिम्स म्हणतो. ठीक आहे. फील अवर अप्पर आर्म अँड थाय. अप्पर आर्म अँड थायला आपल्याला फील करायचं आहे. तर आपल्याला काय फील होणार? यू कॅन फील ओनली वन बोन्स इन ईच ऑफ दिस पार्ट. आता बघा, आपल्याला फक्त ओनली वन बोन फील होत आहे. ठीक आहे. तर दे आर लॉंगर दॅन अदर बोन्स इन द बॉडी. तर बघा, हे दोन बोन्स आर अप्पर आर्म्स अँड थाय बोन्स हा सर्वात हे लॉंगर बोन्स असतात आपल्या बॉडीमधून. ठीक आहे. द फोर आर्म हॅज टू लॉंगर बोन्स. आता बघा, आपण अप्पर आर्म बघितलाय. आता आपण बघू फोर आर्म. ठीक आहे. आपण फोर आर्म बघू. तर बघा, फोर आर्म्स मध्ये आपल्याला टू लॉंगर बोन्स दिसणार. बघा, काय दिसणार? फोर आर्म्स हॅज टू लॉंगर बोन्स. इथे आपल्याला टू लॉंगर बोन्स दिसत आहे. पुन्हा व्रिस्ट बोन्स, आपल्याला मनगटाचे बोन्स सुद्धा दिसत आहे. अँड नंबर ऑफ स्मॉल बोन्स फॉर द हँड अँड फिंगर. आणि आपल्याला नंबर ऑफ स्मॉल बोन्स सुद्धा दिसत आहे. कशासाठी? हँडसाठी, फिंगरसाठी. हँडसाठी आणि फिंगरसाठी आपल्याला नंबर ऑफ स्मॉल बोन्स सुद्धा दिसत आहे. बघा, आपण इथे अप्पर आर्म आपण फील केलेलं आहे. आता आपण फोर आर्म आपण फील करत आहे. फोर आर्म्स मध्ये बघा काय दिसत आहे?
टू लॉंगर बोन्स दिसत आहे, पुन्हा व्रिस्ट बोन्स दिसत आहे अँड नंबर ऑफ स्मॉल बोन्स फॉर हँड अँड फिंगर्स, आणि आपल्याला छोटे छोटे स्मॉल बोन्स सुद्धा दिसत आहे. ठीक आहे. द फोर आर्म्स जॉईन द अपर आर्म ॲट द एल्बो. काय म्हणत आहे? एल्बो. द बोन्स ऑफ अपर आर्म इज कॉल्ड द ह्युमेरस. आता बघा काय म्हटलं आहे, या अप्पर आर्मच्या बोन्सला आपण ह्युमेरस म्हणणार. काय म्हणणार? द बोन्स ऑफ अप्पर आर्म इज कॉल्ड ह्युमेरस. द बोन्स ऑफ अप्पर आर्म, वरच्या हाताच्या बोन्सला आपण ह्युमेरस म्हणणार. काय म्हणणार याला? ह्युमेरस म्हणून. ठीक आहे. अँड द फोर आर्म्स जॉईन द अप्पर आर्म ॲट द एल्बो. आता बघा हा फोर आर्म्स हा अप्पर आर्मला कुठे जॉईन झालेला आहे? इथे. इथे ढोपर म्हणतो आपण त्याला, त्या ढोपरालाच काय म्हणतो आपण? एल्बो म्हणतो. या बोनला आपण काय म्हणणार? एल्बो म्हणणार. काय म्हणणार याला? एल्बो बोन म्हणू आपण, आणि याला म्हणतो आपण एल्बो जॉईंट. काय म्हणणार याला? एल्बो जॉईंट. तर बघा काय म्हणणार? द फोर आर्म्स जॉईन द अपर आर्म ॲट द एल्बो. एल्बोमध्ये या फोर आर्म्सचे बोन्स या अपर आर्म सोबत जॉईंट झालेले असतात. ठीक आहे. द बोन्स ऑफ अपर आर्म इज कॉल्ड ह्युमेरस. आणि या अप्पर आर्मच्या बोन्सला आपण ह्युमेरस म्हणणार. याला ह्युमेरस म्हणतो, याला आपण एल्बो म्हणतो, आणि याला आपण याचे नाव टिबिया रेडियस अल्ना आहे. म्हणजे हे दोन बोन्स दिसत आहे, याला आपण रेडियस अल्ना म्हणतो. तर हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये दिलेलं नाही आहे. ठीक आहे. तर बघा आपण काय बघत आहे की अप्पर आर्मच्या बोन्सला आपण ह्युमेरस म्हणतो, नंतर याला एल्बो म्हणतो, आणि याला आपण रेडियस अल्ना म्हणतो. ते आपल्या याला चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेलं नाही आहे. ओके, कळलं तुम्हाला? आता बघू आपण. द थाय बोन्स ऑर द फीमर इज द लॉंगेस्ट बोन इन द बॉडी. आता इट कॅन सपोर्ट 30 टाइम्स द वेट ऑफ अ पर्सन. आता बघा काय म्हटलंय? थाय बोन्स. थाय बोन्सलाच आपण काय म्हणतो? फीमर. या थाय बोनला आपण फीमर बोन म्हणतो. काय म्हणतो? थाय बोनलाच आपण फीमर बोन म्हणतो. अँड फीमर इज द लॉंगेस्ट बोन इन द बॉडी. आणि फीमर बोन हा सर्वात लॉंगेस्ट बोन आहे. आपल्या बॉडीमधला सर्वात लॉंगेस्ट बोन कोणता आहे? फीमर. फीमर बोन हा आपल्या बॉडीमधला सर्वात लॉंगेस्ट बोन्स आहे, हे लक्षात ठेवायचं. आता तो काय करतो? इट कॅन सपोर्ट 30 टाइम्स द वेट ऑफ अ पर्सन. तर हा फीमर बोन आपल्याला किती टाइम्स सपोर्ट करतो? 30 टाइम्स. जेवढं पर्सनचं वेट असतं, पर्सनच्या वेटच्या 30 टाइम्स सपोर्ट करण्याचं काम हा फीमर बोन करतो. म्हणजे किती स्ट्रॉंग आहे हा? भरपूर स्ट्रॉंग फीमर बोन आहे. म्हणजेच आपल्या वेटच्या 30 टाइम्स जास्त वेट आपण सहन करू शकतो. कशामुळे? ड्यू टू द फीमर बोन. ओके, कळलं? द लोअर लेग ऑल्सो हॅज 2 लॉंग बोन्स, द अँकल बोन अँड अ नंबर ऑफ स्मॉल बोन्स ऑन द फीट अँड टोज. आता बघा आपण हा थाय बोन बघितला, यालाच आपण काय म्हटलं? याला म्हणतो आपण फीमर बोन. ठीक आहे. आता फीमर बोन समजलं आपल्याला. आता आपण बघू लोअर लेग. लोअर लेग मध्ये किती बोन्स दिसत आहे आपल्याला? 2 बोन्स. लोअर लेग्स ऑल्सो हॅज 2 बोन्स. लोअर लेग्स मध्ये सुद्धा किती बोन्स आहे? 2 बोन्स आहे. लोअर लेग्स ऑल्सो हॅज 2 बोन्स. इथे 2 बोन्स दिसत आहे. नंतर आपल्याला अँकल बोन्स बघा, इथे अँकल बोन्स आहे. अँकल माहिती आहे तुम्हाला? अँकल म्हणजे आपण काय म्हणतो? टाच म्हणतो. ठीक आहे. तर अँकल बोन्स असतात. पुन्हा नंबर ऑफ स्मॉल बोन्स ऑन द फीट अँड टोज. या फीट मधले नंबर ऑफ स्मॉल बोन्स आणि टोज मधले नंबर ऑफ स्मॉल बोन्स. तर बघा लोअर लेग्स मध्ये काय काय आहे? लोअर लेग्स ऑल्सो हॅज 2 बोन्स, 2 लॉंग बोन्स. लोअर लेग्स मध्ये सुद्धा 2 लॉंग बोन्स असतात, आणि 4 आर्म्स मध्ये सुद्धा 2 लॉंग बोन्स असतात. 4 आर्म्स मध्ये सुद्धा 2 लॉंग बोन्स असतात, आणि लोअर लेग्स मध्ये सुद्धा 2 लॉंग बोन असतात. पुन्हा इथे काय असतो? व्रिस्ट बोन्स. इथे असतो अँकल बोन्स. आर्म्स मध्ये काय असतो? इथे व्रिस्ट बोन्स, इथे असतो अँकल बोन्स. नंतर इथे सुद्धा बोन्स फॉर हँड अँड फिंगर. इथे असणार बोन्स फॉर फीट अँड टोज. फीट आणि टोज साठी स्मॉल बोन्स असतात. कळलं का तुम्हाला सर्वांना? कळलं? आता बघा अप्पर आर्मचा अप्पर आर्म मध्ये जो सिंगल बोन असतो त्याला आपण ह्युमेरस म्हणतो, आणि लेग्स मध्ये जो थाय बोन्स असतो त्याला आपण फीमर म्हणतो. ठीक आहे. हा जो जॉईंट आहे याला म्हणतो आपण एल्बो. ठीक आहे. इथे बघा, इथे नंतर इथे 4 आर्म्स मध्ये जे
लॉंग बोन्स आहे. इथे सुद्धा लोअर लेग्समध्ये सुद्धा 2 लॉंग बोन्स असतात. इथे हँडमध्ये व्रिस्ट बोन्स असतो. इथे अँकल बोन असतात. इथे बोन्स फॉर हँड और फिंगर असतात. तर इथे बोन्स फॉर फीट अँड टोज असतात. कळलं तुम्हाला सर्वांना? तर इथे आपण पेज नंबर 40 पर्यंत आपण पोहोचलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना रीड करायचं आहे. ओके. आणि पेज नंबर 41 आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला जोही पोर्शन मी आज शिकवलेला आहे तो तुम्हाला रीड करायचा आहे. हे तुमचं होमवर्क आहे. ओके. बाय. हॅव अ नाईस डे.